तर सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणारे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आता एकी झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज दोन्ही राष्ट्रवादींच्या एकी संदर्भातली आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र निवडणूक लढणारे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये एकत्र निवडणुका लढवल्या जातील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार या संदर्भात आता दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं कळतंय आणि शिक्कामोर्तब देखील झालेलं आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा पुढच्या काही तासांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते करतील। शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत। ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करत आहे। मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का? साधा प्रश्न आहे ना। काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही, जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे। काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली। तर दोन्ही पवार एकत्र येण्याच्या फक्त चर्चा आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकी संदर्भात आता काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं। याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा नाही असं आता वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। पवार एकत्र येण्याच्या फक्त चर्चा आहेत असं काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आता सध्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे पवार साहेबांची, आता एकत्र लढतायत अशी चर्चा आहे, पण प्रत्यक्षात आघाडी त्यांची युती झाली का, दोघं एकत्र आले का? कारण हे वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत। आमची पुण्यामध्ये चर्चा राष्ट्रवादी बरोबर शरद पवार साहेबांबरोबर आमचे तेथील प्रभारी बंटी पाटील करत आहेत। आणि मला वाटतं काल मी ज्यावेळेस माहिती घेतली तर अगदी सकारात्मक चर्चा पुढे जाते। अशा वेळेस अजित पवार आणि शरद पवार साहेबांची जर युतीच्या संदर्भात नवीन गोष्ट समोर आली असेल तर ते अधिकृत त्या दोनही पक्षांनी घोषणा केल्याशिवाय यावर आपल्याला मत व्यक्त करणं हे घाई गडबडीचं ठरेल। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, म्हणजे राजकीयदृष्ट्या असेल, आम्ही राजकीयदृष्ट्या नाही, आम्ही भावनिकदृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।